श्री स्वामी समर्थ श्री काळभैरवनाथ महाराज की जय। तर हे आमचे गावचे आराध्य दैवत काळभैरवनाथ आहेत, त्यांची यात्रा सुरू होणार आहे। तर गुढीपाडव्याला गावची पायी कावड घेऊन जातात। तर गुढीपाडव्याच्या दिवशी मुले जातात आणि बरेच काही लोक जातात। तर त्याचीच थोडासा तुमचा व्हिडिओ शेअर केला आहे मी। आणि तर असे पायी कावड घेऊन जातात आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच त्यांची सगळी तयारी चालू असते। तर त्याच्यासाठीच घराची सगळी आवरावर चालू आहे। यात्रा आली आहे जवळ, तर यात्रा आल्यामुळे आम्ही सर्व तयारी सुरू केली आहे। तर घराची आवरावर तुम्हाला माहीतच आहे। तर आज लवकर आवरून नाश्ता वगैरे तयार करून सर्व घर आवरायला काढायचं होतं। तर ही पपिता आणला होता यांनी। तर तो किती मोठे येतं ते तुमच्याशी शेअर करते, मी दाखवते तुम्हाला किती मोठी आहे ती। तर ती नाश्त्याला सर्वांना कापून घेतली होती आणि नाश्त्याला कोणी ते पण खातं आणि बाकीच्यांसाठी इडली वगैरे बनवली होती। तर ही पपया गावाकडच्या आहेत, तर त्यांनी मावशीने दिल्या होत्या। तर त्यानंतर इडली खायला घेतली होती, सर्वांना इडल्या बनवल्या होत्या। तर इडली बनवल्यानंतर म्हटलं चला यांना थोडासा जोर येईल का थोडंसं घर वगैरे आवरावं लागतील मला। सर्वांना मी इडल्या वगैरे तयार करून दिले नाश्त्याला आणि किती छान तयार झालं का सर्वांना पोटभर खाऊ घातलं। आणि त्यानंतर हळूहळू मग घराची आवरावर सुरू केली होती। तर इडलीसाठी तयार केलेलं ही इडली बनवली ना, तर यांना खूप आवडते ती चटणी वगैरे ती इडली। तर ते म्हणे आम्हाला तसं जोर येणार नाही, आम्हाला थोडीशी नाश्ता भरपूर खाऊ घाल, मग आम्ही तुझ्याबरोबर थोडंसं मदत करायला येऊ म्हणे कपडे वगैरे धुण्यासाठी। तर गेलो होतो डॅमवरती कपडे धुण्यासाठी कारण मागच्या वेळेस आलो होतं नवरात्रामध्ये वगैरे, तर डॅमला पाणी भरपूर होतं। तर आता खूप पाणी खाली गेलं आहे, पण म्हटलं मोठे कपडे हे घरी धुण्यासारखे नव्हते, त्यामुळे म्हटलं आपलं चला तिकडे धुवून येईल मग डॅममध्ये चांगले, आणि मोठे कपडे हे मोकळ्या पाण्यातच चांगले निघतात। तर तिथं गेलो होतं। पाणी आता कमी होत चाललं आहे, पावसाचं प्रमाण खूपच कमी झालं आहे। आता उन्हाळ्यामध्ये तर पाणी राहतच नाही, पण देव करू इथे पाणी राहिलं, म्हटलं आहे की नाही, पण होतं नशिबाने। तर इथं छान असे कपडे धुवून काढले आणि मस्त असे कपडे धुवून निघले इथे मोकळ्या पाण्यामध्ये। घरी थोडेसे वाळले होते तिथेच, तर थोडेसे राहिलेले कपडे पडदे वगैरे ते सर्व इथे वाळायला घातले घरी। आणि मस्त असे कपडे छानपैकी सुकत पण होते। त्यानंतर मग भांडे वगैरे काढले घासायला। तर खूप ताण झाला होता, कारण एकाच 2-3 दिवसापासून थोडं करून आवरत होतो, पण तुमच्याशी थोडासा व्हिडिओ एकत्र करून शेअर केला आहे, कारण मध्ये वेळच भेटला नाही व्हिडिओ टाकण्यासाठी वगैरे। तब्येत पण ठीक नव्हती आणि त्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कावडी जातात ना, तर त्या दिवशी आमच्या इकडे काही बायका उपवास धरतात भैरवनाथाचा, तर तो पण माझा चालू होता। आणि त्यानंतर हे भांड्याचं आवरावर तर भरपूर काही काम होतं, घर आवरायचं वगैरे, तर दोन्ही पण चालू होतं। तर काही चुकलं असेल तर माफ करा, कारण व्हिडिओमध्ये काही वेळेस आवाज वेगळा येतो, तर तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज तसा येतो। तर मस्त अशी आवरावर झाली, भांडे वगैरे घासून झाले, मांडून पण झाले, तेच तुमच्याशी दाखवते, तुम्हाला शेअर करते। त्यानंतर देवाची पुसणी वगैरे केली, तिथं देवाचा जो रूम आहे तिथं पण मस्त असं छान पुसून वगैरे घेतलं, तिथलचं सामान काढलं। आणि खूप असं मुलं काय करतात, कधी देवपूजा मुलं करतात ना, तर जसं असेल तसं काही पण जसं असेल तसं टाकू देतात। आपण डब्यात ठेवलं तरी पण ते काढून बाहेर ठेवणार, तसंच ठेवून देणार। बराच काही पसारा झाला होता, तर म्हटलं चला तो पण आवरून घेऊ। तर तो आवरून घेण्यासाठी तुम्हाला दाखवते किती पसारा करून ठेवला होता। तर मी हा सगळा पसारा एका व्यवस्थित डब्यामध्ये ठेवून दिले आणि त्यांच्यावर नावं वगैरे टाकली, म्हणजे मुलांना ते कळत जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।